अरे बंड्या, तो तेलाचं नाव नाही सांगत मला. ते डोसक्याले पण चला होतं. त्या डोसक्याले केस मोठे आले, मला का टकलं पडले इकडे. मग भाऊ आपले केस टगाटा आहेत का नाही? ताणच नाही. स्टाईल आपली पाय बरं कस काय वांगिंग करते. टाकलं हिरा चमक राहिला हिरा. अरे सांग ना रे बुवा, काय सांगत नाही काय नाही. आणि पोरी निश्चित पाहतात माझ्या टकल्याकडे लगेच पळून जातात टकलं पाहून. मग तो पटवली का नाही एखादी पोरगी गिरगी. संत्या भाऊ आपल्याला मग टेन्शनच नाही. पोरीकडे पाहिले की एका झटक्यात पडते आपल्याला. 2-3 आयटम आपल्या महादेन जमून मग एखाद्या पोरीकडे का त्या 2-3 येतात, एक खांदी तरी दे मले. अरे संत्या भाऊ, त्या डोसक्यावर केस नाही तर तू पहिले केस आण डोसक्यावर आणि मग पोरीचा विचार कर. सांग ना मग तेलाचं नाव काय आहे त्या. लगा केस तरी ते टकल्यावर एखादी तरी पटल मले मग. आईला काय नाही होता केस नाही देऊन काय नाही. शेळीचा मुतला नव्हती तुली तेव्हा केसाचा डोस करत्या. काही सांगतं का बाई, शेळीचा मूत लावून हे लावून. अरे बरोबर सांग ना बाबा, सांगायचं असेल तर. अरे भाऊ बरोबर सांगितलं रे ब्या. शेळीचं मूत लावला काही शेळीसारखे केस आहेत असे. शेळीच्या अंगावर किती केस आहेत पाहिले का? अरे तसे केस येतील त्या डोसक्यावर का? शेळीसारखे केस आहेत मग तर पोरगी लग्नच पडणार नाही बाबा. पहिलेच ते लग्न होईनच लोकांचे.